शीर्षक वाचलंच असेल. हेच वाक्य म्हणजे जे शीर्षकात जे वाक्य आहे तेच वाक्य कालपासून राज्याचे माजी आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेश भैया टोपे सतत सगळ्यांना सांगत फिरत आहे. जमावात शिरून काढलेला फोटो आहे असं स्पष्टीकरण ते एका व्हायरल फोटोसाठी देताना दिसत आहेत. सोबत स्क्रीनवर जो फोटो दिसतोय हा फोटो अर्थात आंतरवाली सराटीत झालेल्या दगडफेकीचा तथाकथित मास्टरमाइंड ऋषिकेश बेदरे याचा आहे असं म्हटलं जातं. या फोटोत दगडफेकीचा मास्टरमाइंड दडलाय काय स्पष्टच दिसतोय. पण घोळ असा आहे की या फोटोत एक नाही तर तीन माणसं दिसत आहेत. यातला नेमका मास्टरमाइंड कोण आणि मारेकरी कोण? मित्रो, याच मुद्द्यावर आज आपण थोडंसं वेगळ्या अँगलने पाहणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आकार डिजिने. मित्रो नमस्कार, मी प्रभाकर सूर्यवंशी. सर्वप्रथम आपल्या शेतकरी बांधवांसाठी दोन शब्द. मागच्या आठवड्यात हवामान खात्यानं सूचित केलं होतं की या सप्ताहाच्या शेवटी शुक्रवारपासून पुढचे 3-1 दिवस पाऊस पडेल, गारपीटही होण्याची शक्यता आहे. या सूचनेनंतरही अनेक शेतकऱ्यांनी आपला तयार माल उघड्यावरच ठेवला होता आणि काल परवा झालेल्या अवकाळी पावसानं मोठं नुकसान झालेलं आहे. सिंदखेड राजामध्ये तर कापसाचं उभं पीक गारपिटीनं झोपवून टाकले. हे नुकसान फार मोठं आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीची दखल सरकार घेईल अशा अपेक्षेसह मी आपल्या मूळ मुद्द्याला हात घालतो. हीच शेतकऱ्यांची मुलं, हीच शेतकऱ्यांची मोठी संख्या ज्यांना मराठा म्हणून ओळखलं जातं, ज्याचं स्वतःचं शेत असणं हे हल्लीच्या काळात दुरापास्त झालंय, पण तो दुसऱ्याच्या शेतात राबायला जातो, कसायला जातो. या शेतकऱ्याचं असं चारही बाजूने होणारं नुकसान जे कधी अवर्षणानं होतं तर कधी अवकाळीनं, कधी दुष्काळ पडतो तर कधी पूर येतो. सदा सर्वदा आर्थिक विवंचनेत असलेला हा समाज आर्थिक निकषावर आरक्षण मागतो, पण त्यात यश येत नाही. 52% मर्यादा असल्यानं नव्यानं आरक्षण देता येत नाही. अनेक सरकार आली आणि गेली. 12-13 मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिले, पण त्यातल्या एकालाही आपल्या समाजाला आरक्षण मिळवून देता आलेलं नाही. अलीकडे याच मराठा आरक्षणासाठी जोरदार आंदोलनं सुरू आहेत. याच आंदोलनांचा धागा पकडून काही सत्य बाहेर आली आहेत. ज्या शरद पवारांनी मराठा समाजाला सतत चुचकारत आपला राजकीय स्वार्थ साधला, त्याच शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मार्गात अडथळे निर्माण करून ठेवले होते. हे आता स्पष्ट झालं. पवारसाहेब 4 वेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले. त्यातल्या एकाही टर्ममध्ये त्यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढावासा वाटला नाही. कधी त्यांनी हात लावला नाही मराठा आरक्षणाच्या विषयावर. त्यांनी तशी राजकीय इच्छाशक्ती दाखवलीच नाही. पण जेव्हा जेव्हा ते सत्तेबाहेर फेकले गेले त्यावेळेस त्यांनी मराठा समाजातल्या त्यांच्या पाळीव फौजेकरवी नकली आंदोलनं घडवून आणली. प्रसिद्ध लेखक शिवचरित्रकार नामदेवराव जाधव यांनी पवारांच्या त्या नकलीपणाचा बुरखा टाराटारा फाडून टाकला, तोही पुराव्यांसकट. त्यांनी तो 24 मार्च 1994चा GRच माध्यमांपुढे सादर केलाय, ज्यात अचानक ओबीसींचा आरक्षणाचा टक्का वाढवला गेलेला दिसतोय. आधी 11% असलेल्या ओबीसींमध्ये 3% वाढ केली गेली आणि त्यात लेवा पाटील, लेवा पाटीदार आणि लेवा कुणबी या 3 जातींचा समावेश केला गेला. करणारे अर्थात शरद पवारच होते. पण त्यावेळेस या जातींच्या आर्थिक मागासलेपणाचा, सामाजिक मागास असण्याचा कुठलाही पुरावा आणि कुठलाही सर्वेक्षण करून तयार केलेला अहवाल सोबत नव्हता. मग हे 3% मनमानी करत वाढवले कसे? त्यानंतर आरक्षणासाठी प्रलंबित अशा जातींची एक सुधारित यादी बनवली गेली. त्यात प्रतीक्षा क्रमांक 181वर मराठा समाज होता, तर 82वर तेली आणि 83वर माळी समाज होता. त्यावेळेस म्हणजे 23 मार्च 1994ला रातोरात एका डेस्क ऑफिसरच्या सहीनिशी हा GR काढला गेला, ज्यात 181 नंबरवरच्या मराठ्यांना डावलून त्या खालच्या तेली आणि माळी समाजाला आरक्षण देण्यात आलं. हे आरक्षण देताना एकूण 14%चं 27% केलं गेलं, जे एकूण 52%च्या कॅपिंगवर जाऊन ठेपलं. म्हणजे भविष्यात मराठाच काय इतर कुठल्याही जातीला आरक्षण मागता येणार नव्हतं, कारण 50%चं ते जे कॅपिंग होतं ते क्रॉस झालं. हे सगळं पवारांच्या आशीर्वादानं, त्यांच्या निर्देशानं झालं आणि लागलीच पुढच्या 15 दिवसात शासकीय नोकर भरती केली गेली मोठ्या प्रमाणात. ज्या भरतीत ओबीसींचा टक्का अर्थात सगळ्यात जास्त असल्यानं त्यांना जास्त फायदा झाला. बरं, ही नोकर भरती सुद्धा भ्रष्टाचारांच्या आरोपाच्या फेऱ्यात येऊ शकते बरं काय. पवारांनी या भरतीसाठीच आरक्षणात फेरफार केले होते का, हे सुद्धा तपासणं आता आवश्यक झालेलं आहे. नामदेवराव जाधव जसं म्हणतात तशी जर या विषयावर श्वेतपत्रिका काढली गेली, ते म्हणतात या विषयावर श्वेतपत्रिकाच काढा, तर हा मोठा घोटाळा उघड होण्याच्या दाट शक्यता आहे.
पवारांच्या या प्रतापांमुळेच त्यांना नामदेवराव स्पष्ट म्हणाले होते की हेच मराठ्यांच्या आरक्षणाचे खरे मारेकरी आहेत आणि यात खोटं असं काहीच नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची एक मोठी गँग ही सरकार विरोधात वेगवेगळ्या नरेटिव्हच्या माध्यमातून लढत असते. त्यात निव्वळ माध्यमातली नरेटिव्ह किंवा परसेप्शन सेट करणं एवढ्यापुरतं यांचं काम मर्यादित नसतं, तर ते ज्या पद्धतीनं आगीत तेल ओतण्याचं काम करतात त्याची झलक आपण आंतरवाली सराटीत पाहिली. शांततेत सुरू असलेलं जरांगे पाटलांचं उपोषण हिंसक आंदोलनात कसं परावर्तित झालं, तर त्यामागेही या इंडियन जॉर्ज सोरोसचं टूलकिट काम करत होतं. कोपर्डीतल्या घटनेनंतर निघालेले भव्य दिव्य मूक मोर्चे हे कोणी कसे प्रायोजित केले होते, या मोर्चात दिसणाऱ्या ज्या BMW, वॉक्सवॅगन, फॉर्च्युनर यासारख्या SUV गाड्यांचे मालक कोण होते. अनेक जण तर हार्ले डेव्हिडसन ब्रँडच्या 50 लाखांच्या मोटरसायकलवरूनही आले होते या मोर्चांमध्ये. या धनदांडग्यांचे गॉडफादर कोण होते, अर्थात शरद पवार. जिल्ह्यातल्या मराठी क्रांती मोर्चातल्या समन्वयकांमध्ये मोठ्या प्रमाणात खर्च करण्याची ताकद असणारे लोक घुसवले गेले, जे शरद पवारांचे चेले चपाटे होते. आजही या इंडियन जॉर्ज सोरोसनं ज्या पद्धतीनं ऋषिकेश बेद्रे नावाच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याकडून आंतरवली सराटीतलं आंदोलन दगडफेक करून चिघळवून टाकलंय आणि मग नाईलाजानं पोलिसांना लाठीमार करावा लागला, त्यातून पुढे नको तो अनर्थ घडला, या सगळ्यांच्या मागे खुद्द शरद पवारच आहेत हे या फोटोतून सिद्ध होतं. त्यात बीड, जालन्यात ज्यांना राजेश भैया म्हणून ओळखलं जातं ते टोपे साहेबही आहेत सोबत. 1 सप्टेंबरला दगडफेक झाली, लागली 2 सप्टेंबरला आधारवड घटनास्थळी पोहोचले, जिथं त्यांची नाचक्की झाली, हुर्री उडवली गेली, दुरीतिरी एक्कावाल्या घोषणा ऐकाव्या लागल्या त्यांना आणि परतावं लागलं. तर 3 तारखेला हा बेद्रे शरद पवारांना राजेश टोपेंच्या सोबत भेटतो, आपल्यावरील खोट्या गुन्ह्यांची माहिती देतो असं सांगणारं त्याचं ट्विट आहे. आता हा बेद्रे 3 तारखेला आपल्यावरच्या गुन्ह्यांची माहिती द्यायला जमावाला बाजूला करून आगंतुकपणे पवारांच्या पुढ्यात जाऊन पोचला आणि पोच देत फोटो काढून घेतला त्याने. आणि राजेश टोपे त्या जमावाबद्दल बोलतायत, तो जमाव आजूबाजूला कुठे दिसत नाही. कालपासून जो कोणी हा फोटो सोशल मीडियावर टाकतोय, ट्विटरवर, फेसबुकवर, त्याला टोपे ब्लॉक करून टाकतायत. टोपेंना एवढं कसं कळत नाहीये की तुम्ही ब्लॉक केल्यानं तो फोटो व्हायरल व्हायचं थांबणार थोडंच आहे. तो फोटो तुम्हाला सोडून बाकी दुनियेला दिसतोय, आलम दुनियेला दिसतोय, दिसत राहणार आहे. त्याचं काय. बरं, हा ऋषिकेश बेद्रे साधासुद्धा कार्यकर्ता नाही आहे बरं का, तर तो राष्ट्रवादीच्या खास कार्यक्रमांसाठी वापरलं जाणारं हत्यार आहे. हत्यार. भांडारकर प्राच्यविद्या संशोधनालयावर झालेल्या हल्ल्यात पकडल्या गेलेल्या आरोपींमध्ये हा बेद्रे आहे. त्यावेळी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीत या बेद्रेचं नाव दिसतंय, पण एक नाव जाणीवपूर्वक या FIR मधून वगळलं गेलं होतं, ज्यावर अलीकडे मोठा गदारोळ माजला. मी त्यावर बोललो होतो. असो, त्याबद्दल आता न बोललेलंच बरं. हे जे काही चाललंय ना, सामाजिक सौहार्द बिघडवण्याचे धंदे सुरू आहेत, त्यात आपण काहीतरी बोलायचं. तर असा हा बेद्रे, पवार, राजेश टोपे आणि एका फोटोत सुप्रिया सुळेंसोबतही दिसतोय. त्याच्या फेसबुक पेजवरून तो शरद पवार गटात आहे हे सुद्धा स्पष्ट होतंय. पण या अशा पोलखोलीनंतर आणि याला अनधिकृत पिस्तुलासह 3 जिवंत काडतुसांसह जेव्हा अटक केली जाते, त्यानंतर याचे इतर राजकारण्यांसोबतचे फोटो राष्ट्रवादीचे IT सेलवाले व्हायरल करतात. त्यातलाच हा एक फोटो भाजपा आमदार नितेश राणेंसोबतचा. आपल्याला चांगलंच माहिती आहे, नितेश राणे, निलेश राणे आणि नारायण राणे यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्यात प्रचंड मेहनत घेतलेली आहे. कोकण, मुंबई, पुणे, नाशिक यानंतर मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या छोट्या छोट्या संघटनांना मजबूती देत, त्यांना आर्थिक मदत करत, मार्गदर्शन करत राणेंनी मराठा आरक्षणाचं आंदोलन जिवंत ठेवलं होतं. मागे मी एका व्हिडिओत मनोज जरांगेंच्या शिवबा संघटनेच्या कार्यक्रमांमध्ये राणेंची उपस्थिती आणि अनेक असे फोटो होते ज्यात जरांगे पाटील राणेंसोबत दिसतात, निलेश राणे, नितेश राणेंसोबत. हे मी मांडलं होतं, ते फोटोही दाखवले होते त्या व्हिडिओ. जेव्हा जरांगे पाटलांसारख्या मराठा आंदोलनातला एक समन्वयक निलेश आणि नितेश राणेंसोबत दिसतो, तेव्हा याच आंदोलनातला, याच भागातला ऋषिकेश बेद्रे नितेश राणेंसोबत दिसला, तर त्यातून काय अर्थ काढायचा. आणि हा फोटोही आताचा नाही आहे, जुना आहे, 3 सप्टेंबरचा नाही, ज्याच्या 1 दिवस आधी आंतरवली सराटीत दगडफेक घडवली गेली होती त्या दिवसाचा नाही. तर मित्र, जरांगेंचं उपोषण सुरू झालं, त्याला हिंसक वळण लागलं आणि आजही राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मंत्री, आमदार, खासदार यांना गावबंदी आहे. या तिढ्याआधी, हा जो तिढा निर्माण झाला त्या तिढ्याआधी दगडफेक, पोलिसांचा लाठीमार यांच्यामुळे भावना भडकल्याचा बनाव करत बेद्रेसारख्या टोलकिटवाल्यांच्या टोळक्यांनी मराठवाड्यात प्रचंड हिंसाचार केला, जो टार्गेटेड होता. प्रकाश सोळंके असू द्या,
की जयदत्त क्षीरसागर असू द्या, बीड आणि जालन्यातल्या काही शिवसेना आणि भाजपा नेत्यांच्या घरांवर आणि ऑफिसवरही हल्ले झाले, जाळपोळ झाली, लाखोंचं नुकसान झालंय. काही ठराविक नेत्यांच्या घराची केलेली ही जाळपोळ आणि आंतरवाली सराटीतलं आंदोलन यांचा तसा दुरान्वयाने संबंध नव्हता, पण हे ठरवून केलं गेलं आणि त्यामागे मास्टर माइंड कोण अशी जी दबक्या आवाजात चर्चा होत असायची त्यात एकच नाव पुढे यायचं, कारण या व्यक्तीनं स्वतःच कबूल केलेलं आहे की मी हजर नसतानाही मी प्रत्येक ठिकाणी हजर असतो. आता मास्टर माइंड आणि मारेकरी यांच्यासह हे टूल किट राबवणारे हातही कोणाचे हे उघड झाले. ऋषिकेश बेद्रे आणि पप्पू शिंदे यांना अटकाई झालं. तेव्हा तपासात हे पकडलेले बगलबच्चे कोणाचं नाव स्पष्ट घेतील न घेतील, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामागचा करता करविता आणि बुडविता धनी कोण हे स्पष्ट झाले. या इंडियन जॉर्ज सोरोसने असे किती टूलकिट महाराष्ट्रात आणि देशात आपल्या स्वार्थासाठी मागच्या 50 वर्षात वापरले असतील याचा अंदाज लावणं कठीण. पण यापुढे देवेंद्रजींच्या गृह खात्यानं सतर्क राहत या टूलकिटचा बिमोड केला पाहिजे, नाहीतर महाराष्ट्रातली सामान्य जनता आपापसात जातीपातीच्या नावानं लढवली जाईल, भिडवली जाईल आणि महाराष्ट्रात यादवी माजेल. हे होऊ नये हीच ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही. धन्यवाद. नमस्कार.